नमस्कार मंडळी, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा महिना खूप सुख समाधान समृद्धीचा जावो. आजच्या सोमवारची पहिली ही मिनी व्हेज थाळी तुमच्यासोबत शेअर करते. बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला मात्र अप्रतिम लागते. नेहमीची भाजी चपाती डाळ भात खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर ही मिनी व्हेज थाळी जरूर बनवा. बनवायला खूप सोपी आहे. त्यासाठी रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे. दुपारच्या वेळेस इथं मी 1 वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. अगदी एखाद्या तासासाठी मुगाची डाळ जरी भिजवून घेतली ना तरीसुद्धा चालतं. आता यामधलं पाणी काढून टाकायचं आणि ही जी डाळ आहे ना, ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आज नेहमीपेक्षा खूप वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडेल याची मात्र मला अगदी 100% खात्री आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं जर असेल ना, तर त्यांना ही रेसिपी प्रचंड आवडेल. आता ही डाळ मी सगळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली. थोडंसं पाणी घालून अगदी बारीकसर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता इथं मी मोठं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये ही डाळ मी काढून घेत आहे. हे पहा. आता यामध्ये आपण जे सुरुवातीला बडीशोप आणि जिरं वगैरे जे वाटून घेतलं होतं ना, ते घातलं. त्यानंतर इथं अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे. त्यानंतर हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं, लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर बारीक कट करून यामध्ये मी घातलेली आहे. त्यानंतर इथं मी 2 ते 2.5 चमचे बारीक रवा जो असतो 0 नंबरचा, तो घातलेला आहे. हे घालणं गरजेचं आहे. रवा जर तुमच्याकडे जाडसर असेल ना, तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि त्यानंतर घाला. पण रवा घातला ना की हा पदार्थ खूप खुसखुशीत तयार होतो. हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. आता इथं मी 2 वाट्या गहू पीठ घेतलेलं आहे. आता हे आपल्याला ना यामध्ये मळून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला ना मंडळी, पाणी न घालताच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला खूप असं पातळ नाही किंवा खूपच घट्ट नाही, हलकंसं सैलसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट मळलं ना तर यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे आणखी घट्ट होईल आणि जर पातळ मळलं तर आपण जो पदार्थ बनवणार आहोत ना, तो व्यवस्थित बनला जाणार नाही. त्यामुळे हलकं सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं, म्हणजे आपण चपातीचं पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने. आता हे पीठ आहे ना, सुरुवातीला पाणी न घालताच मी मळून घेतलेलं आहे. याचे तुम्ही छोटे छोटे मुलांना शाळेसाठी पराठेसुद्धा बनवून देऊ शकता, मुलांच्या टिफिनसाठी. खूप पौष्टिक आहे. आता हे मी थोडंसं पुन्हा पाणी घालूनसुद्धा हे मळून घेतलं होतं, म्हणजे जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं. त्यानंतर इथं मी थोडंसं तेल लावून मळून घेत आहे. व्यवस्थित मळून याला ना झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ कडक होणार नाही. तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया. तर यासोबत खाण्यासाठी मी डाळ बनवत आहे. यासाठी मी मिश्र डाळी घेत आहे. तर कुकरमध्ये इथं मी पाववाटी तुरीची डाळ, पाववाटी मुगाची डाळ आणि पाववाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे. जर यापैकी तुम्हाला कोणती डाळ नसेल आवडत, नाही घातली ना तरीसुद्धा चालणार आहे. सगळ्या डाळी व्यवस्थित मिक्स करून 3 ते 4 पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर 2 ग्लास पाणी घालून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करायच्यात. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर आणि दुसरी शिट्टी गॅस लहान करून काढायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकरमधलं संपूर्ण प्रेशर गेल्याच्यानंतरच कुकरचं झाकण ओपन करायचं आहे. आता यासोबत मस्त अशी लसूणी चटणीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी भरपूर सारा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घातला, 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, चवीनुसार मीठ यामध्ये घातलं, अर्धा चमचा धना पावडर घातले, थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं. त्यानंतर यामध्ये ना मध्यम आकाराचा कांदा कट करून घातला, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पल्स मोडवर किंवा मिक्सरचं जे बटन आहे ते चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. खूप असा कांदा जो आहे ना, तो एकदम बारीक करायचा नाही, हलकासा असा रवाळ ठेवायचा. यासाठी चालू बंद करत हे वाटून घ्यायचं आहे. आता इथं छोट्या पॅनमध्ये ना 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरं घालायचं आणि तयार केलेली चटणी ही घालायची. आता ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप भारी लागते. भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. जर तुमच्या आवडीची भाजी नसेल किंवा भाज्याच आवडत नसेल ना, तर ही चटणी जरूर बनवा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. थोडंसं पाणी घातलं आणि ही चटणी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे.
तर ही चटणी मी मस्त बट्टीसोबत खाण्यासाठी बनवत आहे. त्यासाठी यामध्ये मी टोमॅटो घातलेले, का तर मस्त अशी चटपटीत ही चटणी खूप मस्त लागते. जर तुम्हाला 2-3 दिवस कुठं बाहेर जायचं असेल ना, तर यामध्ये टोमॅटो अजिबात घालू नका. तो टोमॅटोनेही जास्त दिवस टिकणार नाही. आता झाकण ठेवून ही चटणी आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे. जोपर्यंत यामधला जो टोमॅटो आहे ना, तो छान असा मऊसूत शिजत नाही तोपर्यंत. थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी ही लसूण चटणी खाण्यासाठी तयार आहे. तोपर्यंत आपली डाळसुद्धा मस्त अशी शिजली होती, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि व्यवस्थित अशी ही डाळ घोटून घ्यायची, मस्त अशी मिक्स करून घ्यायची. कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचं. त्यानंतर यामध्ये सुरुवातीला मोहरी घालायची. मोहरी छान अशी फुलली की यामध्ये जिरं घालायचं, कढीपत्त्याची पाने घालायची, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, भरपूर सारा ठेचून लसूण घातलेला आहे. अगदी साधी सोपी ही डाळ मी बनवत आहे. त्यामध्ये कांदा घातला, खूप मोठा कांदा घालायचा नाही डाळीला, अगदी छोटासा कांदा घातलेला आहे, बारीक चिरून घालायचा. आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातला बारीक कट करून. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं टोमॅटो छान असा मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले घातले, ज्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, आता हे खूप मस्त असं परतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि शिजवून घेतलेली डाळ आता यामध्ये घालणार आहे. हे पहा, आता डाळ तुम्हाला जितपत पातळ दाटसर आवडते त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. ही डाळ मी खूप जास्त अशी पातळ बनवणार नाही, हलकीशी दाटसरच ठेवणार आहे. झाकण ठेवून ही डाळ 5 ते 6 मिनटासाठी मी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त ह्या डाळीला रंग आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही डाळ खूप मस्त झाली होती. भातासोबतसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. आपण जे पीठ मळून ठेवलं होतं, हे पीठसुद्धा खूप मस्त असं मऊसूत मुरलेलं आहे. यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि पुन्हा याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर आज मी मस्त अशी मुगाच्या डाळीची बट्टी बनवते, खूप मस्त लागते. ही मिनी व्हेज थाळी तुम्ही जरूर बनवा. चमचमीत लसणाची चटणी, त्यासोबत ही मूग डाळीची बट्टी डाळ, खूप भारी कॉम्बिनेशन आहे. आता काय करायचं ना, खूप मोठे हे गोळे करायचे नाही, अगदी मध्यम गोळे तयार करून घ्यायचे. हे पहा, चपातीचा उंडा जो असतो ना, त्यापेक्षा थोडंसं लहान करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण नेहमी जशी चपाती लाटतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे. नेहमी आपण बट्टी वाफवून घेतो किंवा खूप जास्त तेलामध्ये तळून घेतो, तर आज तसं काहीही न करता खूप सिंपल पद्धतीने ही बट्टी तुमच्यासोबत शेअर करते. याला भरपूर सारे पदरसुद्धा सुटतात आणि खुसखुशीत होते. आतपर्यंत व्यवस्थित अशी शिजली जाते. पातळसर चपाती मी लाटून घेतलेली आहे. यावरती भरपूर सारं तेल घालायचं, याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. आता यावरती ना थोडंसं सुकं पीठ भुरभुरून घ्यायचं. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आता इथं दोन्हीही साईडने मी चपाती फोल्ड करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा फोल्ड करून घ्या. आता यावरती थोडंसं मी बेलनं फिरवून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने ना याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. घट्टसर रोल तयार करून घ्यायचा, हे लक्षात ठेवा. आणि बरोबर मधोमध याला कट करून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे. या पद्धतीने जर तुम्ही बट्टी बनवली ना, तर खूप मस्त तयार होते. आता थोडंसं मी सुक्या पिठाचा हात लावून घेतलेला आहे आणि याला ना असं आपल्याला गोल आकार द्यायचा आहे, का तर याला आपण आप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत. त्यासाठी हे बघा, असं आतल्या साईडने थोडंसं मी फोल्ड करून घेतलं आणि अगदी असं हातावर आहे ना हलक्या हाताने याला गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे पदर आहेत ना, ते असे खूप जास्त असे दबले जाणार नाही आणि ज्यावेळेस आपण ही बट्टी भाजून घेऊ ना, त्यावेळेस याचे पदर जे आहेत ना, ते मस्त असे खुलतील. त्यासाठी एकदम हलक्या हाताने आपल्याला हे असं गोल गोल करून घ्यायचं आहे. हे पहा, अगदी याच पद्धतीने सगळ्या बट्ट्या मी बनवून घेतल्या होत्या. खूप मस्त दिसत आहेत, अगदी पटापट तयार होतात, खूप वेळ लागत नाही. आणि आपण बट्ट्या वाफवून घेतो, त्यानंतर फ्राय करतो, त्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरू शकता, साध्या जरी बट्ट्या बनवल्या ना तरीसुद्धा. आता इथे आप्पे पात्र घेतलं, यामध्ये ना मी थोडंसं या सगळ्या खाण्यांमध्ये तेल घातलं
आणि गॅस अगदी लहान ठेवायचा, नाहीतर काय होतं ना, वरून पटकन रंग येतो आणि आतून बट्ट्या कच्च्या राहतात आणि त्यामुळे पदरसुद्धा सुटत नाहीत. त्यामुळे काय करायचं ना, गॅस एकदम लहान ठेवायचा आणि लहान गॅसवरच ह्या बट्ट्या भाजून घ्यायच्या. सगळ्या बट्ट्या मी याच पद्धतीने बनवून घेतल्या होत्या. झाकण न ठेवताच आपल्याला या बट्ट्या वाफवून म्हणजे अशा शिजवून घ्यायच्या आहेत. कंटिन्यू ह्या बट्ट्या ना अशा हलवत राहायच्या, म्हणजे सगळ्या साईडनी मस्त ह्या आतपर्यंत वाफले जातील, म्हणजे अशा शेकल्या जातील. हे पहा, असं कंटिन्यू याला हलवत राहायचं. बरं मंडळी, ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. मंडळी, श्रावण सोमवारी उपवास सोडवायलासुद्धा तुम्ही ही थाळी बनवू शकता, किंवा श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एखाद्या दिवशी तुम्ही ही थाळी बनवून खाऊ शकता. खूप मस्त लागते आणि बनवायला किती सोपे आहे ते तर तुम्ही पाहिलंच आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करून खाण्याची इच्छा असेल ना, तर हे तुम्ही बनवू शकता. खूप पटकन तयार होती, खूप अशी अवघड नाही आहे. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये ह्या बट्ट्या मस्त तयार होतात. पुन्हा यामध्ये तेल वगैरे घालण्याची गरज लागत नाही. एकदाच थोडंसं मी तेल घातलं होतं आणि याला कंटिन्यू मी हलवत राहिलेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त याचे पदर सुटलेले आहेत. आता इथून पुढे खूप जास्त असं गॅस लहान मोठा करण्याची गरज नाही. सुरुवातीला मी थोडासा गॅस लहान ठेवला, त्यानंतर थोडासा मध्यम केला, म्हणजे रंग छान येतो. त्यानंतर इथं मग मी ताट वाढवून घेतलेलं आहे. 2-3 बट्ट्या कुस्करून घेतलेल्या आहेत. त्यावरती डाळ घालायची. साईडला इथं मी चटणीसुद्धा घेतलेली आहे आणि यासोबत मी मस्त अशी शेवयांची खीर बनवली होती. वरून साजूक तूप घालायचं आणि ह्या बट्ट्यांचा स्वाद घ्यायचा. खूप भारी लागतात मंडळी, त्यामुळे जरूर ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ना, ते सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा. आमच्या घरामध्ये तर ही थाळी सगळ्यांची खूप फेवरेट आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा बनवा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.